प्रेक्षकांनो, मालिकेचा शुभविवाह या मालिकेचा 22 जानेवारीचा भाग एकदम जबरदस्त आहे। फायनली आता इकडे अपूर्वाचे डोळे तर उघडलेले आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या आईचा गुन्हेगार हा आकाश नाहीये, तर आपल्या आईचा गुन्हेगार हा आता रागिणी आणि इकडे दोघं जण आहेत अभिजित। हे तिला समजल्यावर ती स्वतः आकाश भूमीच्या बाजूने ठाम उभं राहत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अपूर्वाने कशा पद्धतीने आकाश भूमीची मदत केले सगळं पाहूया। इकडे आता बलदेवला मेसेज म्हणजे बलदेवला फोन आलेला आहे भूमीचा आणि त्यावरती क्षितिजाशी बोलायचंय असं ज्यावेळेला ती म्हणते त्यावेळेला आता बलदेव सांगायला लागतो आकाश आहे तिकडे। यावरती भूमी म्हणते हो, आकाश सुद्धा म्हणजे स्पीकरवरती सगळं ऐकतोय। यावरती तो सांगतोय ऐका नीट, कारण एक ना चिंतेची गोष्ट आहे। यावरती भूमी म्हणते दादा काय झालंय, कसली चिंतेची गोष्ट, काय तुम्ही बोलताय। यावरती आता इकडे तो सांगायला लागतोय की अगं खूप मोठी चिंतेची गोष्ट ही आहे की रागिणी पटवर्धन यांनी आता क्षितिजाला किडनॅप केलंय। आता मात्र आकाशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो म्हणतो कोण, रागिणी पटवर्धन, मी तर रागिणी पटवर्धन यांना आता सोडणारच नाहीये असं म्हणत आकाश आता खूपच चिडलेला आहे। आता तर मी तिला कधीच म्हणजे मी तिला मारलेलं नाहीये, पण यापुढे आता माझी अशी इच्छा आहे की मी तिला मारूनच टाकेन असं म्हणत तो खूपच चिडलेला आहे। आणि त्यानंतर तितक्यातच फोन मेसेज आलेला आहे रागिणीचा की क्षितिजा माझ्या ताब्यात आहे, ती जिवंत राहावीशी वाटत असेल तर उद्या सकाळी 10 वाजता आकाश भूमीला गावदेवी कंपाऊंडच्या मागे पाठवा। ते तुरुंगात पळालेत आणि घरच्यांच्या संपर्कात असणार हे मला माहिती आहे, वेगळं सांगायला नको। मी फक्त आकाश आणि भूमी दोघांनाच यायचं आहे असं सांगितलंय। पोलिसांना कळवण्याची चूक केली त्याचा जीव जाईल असं म्हणत इकडे आता तो मेसेज वाचल्यावरती तो मेसेज लगेचच बलदेव, आकाश आणि भूमी या दोघांना सांगतो। ज्या वेळेला त्या दोघांना तो मेसेज सांगितला तो त्यावेळेला आकाश आता चांगलाच चिडलाय। मी ह्या रागिणीला बिलकुल सोडणार नाहीये। त्यावरती त्याला आता समजवतोय तो म्हणजे बलदेव, हे बघ तू उगाचच आता ताईपणा काहीच करू नकोस। हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, पॅनिक होऊन काहीच होणार नाहीये। सगळ्या गोष्टी जर का आपल्याला हे करायच्या असतील तर आपण शांतीत काम घेऊया, तू उगाचच त्रास करून घेऊ नको। त्यावरती आकाश म्हणतो नाही, आता उद्या काहीही झालं तरी 10 वाजता आपल्याला गावदेवी मंदिराच्या कंपाऊंडमध्ये पोहोचायलाच पाहिजे असं तो भूमीला सांगतोय। आणि दुसऱ्या दिवशी दोघं जण गावदेवी मंदिराच्या कंपाऊंडमध्ये आता पोहोचलेले आहेत। ज्या वेळेला दोघं जण तिकडे पोहोचले त्यावेळेला आकाश म्हणतो इथेच तर आपल्याला बोलवलं होतं ना। यावरती भूमी सांगते हो, इथेच आपल्याला बोलवलं होतं, पण आता सध्या आत्या कुठे गेल्यात काय माहिती असं म्हणत दोघं जण इकडे तिकडे आता आत्या कुठे आहेत, आपल्याला का बोलवलंय, क्षितिजा कुठे आहे असं म्हणत त्या आता क्षितिजा असं क्षितिजाला आवाज देत आहेत। पण क्षितिजाला मात्र इकडे किडनॅप करून ठेवलेलं आहे, ते म्हणजे इकडे रागिणीने। आणि क्षितिजा म्हणते सोड मला असं म्हणत ती आता सोडवण्यासाठी सांगत आहे। पण त्याच वेळेला रागिणी मात्र गप्प बस, तोंड बंद ठेव तुझं असं तिला म्हणायला लागले। इकडे तोपर्यंत हे दोघं जण खूपच पॅनिक झालेले आहेत आणि ते आता कंटिन्युअसली रागिणीला शोधतायत, म्हणजे क्षितिजा कुठे आहे शोधतायत। यावरती आकाश म्हणतो आपल्यासोबत पुन्हा तिने काही डाव नसेल ना खेळला, म्हणजे क्षितिजाला कुठे दुसरीकडेच नेलं नसेल ना। भूमी मला खूपच चिंता वाटते, आपल्याला काही झालं तरी होऊ दे, पण क्षितिजाला काही होता कामा नये असं म्हणत आकाश आता खूपच पॅनिक झालेला आहे। इकडे आता रागिणी हे सगळं पाहती आहे आणि त्याच वेळेला रागिणीच्या माणसांना रागिणीने इशारा दिलाय आणि त्यानंतर रागिणीच्या माणसांनी या दोघांनाही आता फासावरती अडकवले आणि बरोबर झाडाला बांधून ठेवले, खाली स्टूल ठेवलेत। आणि तोपर्यंत ती माणसं आता इकडे आलेली आहेत आणि खबरदार जर काही हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा गेम इथेच करून टाकू असं दोघांना धमकी देत आहेत। आणि त्यानंतर मग आता रागिणी त्यांना फोन लावते। फोन लावल्यावरती रागिणी लगेचच आता फोन स्पीकरवर टाकायला सांगते आणि आकाश भूमी असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आत्या। यावरती ती सांगते हो आत्याच बोलतीये मी, खरं सांगायचं तर आता तुमच्या दोघांचा खेळ संपलेला आहे। यावरती भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही। यावरती ती सांगायला लागते एकदा का तुमच्या पायाखालचं ते स्टूल काढलं की तुमचा खेळ संपला। यावरती भूमी चिडते, खबरदार आत्या असं काही कराल तर हे बघा क्षितिजा कुठे आहे, क्षितिजाला तुम्ही काय केलंय। यावरती ती म्हणते नाही क्षितिजाला अजून तरी मी काही केलेलं नाहीये आणि याच्या पुढे करणं
करणार नाही याची गॅरंटी मात्र नाहीये, पण मी जे काही सांगते तसंच करायचं आहे. तर आणि तरच तुम्ही हे कराल. यावरती ती म्हणते काहीही करायला आम्ही तयार आहोत. यावरती ती म्हणते मरायला तयार व्हा. मग आत्ताच्या आत्ता तुमच्या पायाखालची स्टूल खाली टाकले की लगेचच ताबडतोब तुम्ही मराल आणि मग मग तर मला काहीच करायची गरजच लागणार नाहीये. असं म्हटल्यावरती आकाशभूमी खूपच पॅनिक होतात. क्षितिजा कुठे? आम्हाला क्षितिजाला भेटायचं आहे आणि असं करू नको. आणि त्यावरती आकाश म्हणतो आत्या तू आमचं काही करायचं ते कर, क्षितिजाला सोड, तू आत्ताच्या आत्ता क्षितिजाला सोड. असं म्हटल्यावरती ती म्हणते तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही बोललात आणि मी क्षितिजाला सोडलं, मी क्षितिजाला कदापि सोडणार नाहीये. असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना भूमी आणि आकाश यांचा एकच हे चाललंय, क्षितिजा कुठे आहे? यावरती भूमी सांगते आम्हाला एकदा बघू दे तिला, कुठे आहे ती, काय करते ती? यावरती रागिणी म्हणते तिला बघायची भेटायची काही गरज तुम्हाला नाहीये, ती इकडे सुरक्षित आहे. असं म्हटल्यावर ती भूमी सांगते नाही, पण आम्हाला तिची आता हे लागली पाहिजे, कुठे आहे ती? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते आमच्याकडे आहे. आणि खेचा रे, या दोघांच्या पायाखालचे स्टूल खेचा. यांची जरा जास्तच बडबड चालू आहे. या दोघांच्या पायाखालचे स्टूल खेचलेत ना की एकदाचा यांचा आता कार्यक्रम होऊन जाईल, असं ती म्हणायला लागते. भूमी म्हणते नाही, आत्या थांबा, आत्या थांबा. त्यावरती मग आता आत्या सांगायला लागते काही थांबायची गरज नाहीये, चला रे खेचा ह्यांच्या पायाखालचे स्टूल. असं म्हणत ती आता स्टूल खेचण्यासाठी सांगत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे रागिणी सांगते वाट कसली बघताय, चला लवकर. पण त्याच वेळेला तिकडे अपूर्वाची धडाकेबाज एंट्री झालेली आहे. अपूर्वा तिकडे आलेली आहे आणि अपूर्वा तिकडे आल्यावरती लगेचच आकाशभूमी अपूर्वा भूमीच्या जो दोर बांधलाय त्या दोराला गोळी घालते आणि तो दोर सोडवून टाकते. त्यावरती रागिणी खूपच पॅनिक होते. ही कशी काय इकडे आली? हिला काय गरज पडली इकडे येण्याची? नाही, ही इथे येण्याची खरंच काही गरजच नाहीये, का आले हिला? असं म्हणत ती खूपच चिडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता अपूर्वा सांगते सोडा यांना, सोडा, लवकरात लवकर यांना सोडा, नाहीतर तुमचं काही खरं नाहीये. असं अपूर्वाने सांगितल्यावरती आता ते गुंड तरी सुद्धा काही ऐकायला तयार नाहीयेत. ते गुंड चांगले चिडलेत आणि आता त्याच वेळेला अपूर्वा सांगते तुम्हाला सांगितलंय ना सोडा त्यांना, पण ते गुंड अपूर्वावरती हल्ला करतायत आणि अपूर्वाला त्यांनी खाली पाडले. अपूर्वा खाली पडल्यावरती मग आता लगेचच इकडे ते गुंड तिच्यावरती हल्ला करतायत. हल्ला केल्यावर आणि त्यानंतर ते अपूर्वाच्या हातामधली बंदूक काढून घेतायत आणि अपूर्वावरती हल्ला करतायत, अपूर्वाला मारण्याचा प्रयत्न करतायत. बरं, हे सगळं चालू असताना ते अपूर्वाला खाली सुद्धा धाडकन पाडतायत. इकडे तोपर्यंत बलदेव आलाय अपूर्वाच्या मदतीला आणि तो अपूर्वाला मदत करण्यासाठी आलाय आणि त्यानंतर तो सुद्धा आता इकडे त्या लोकांना मारतोय, मारून त्यांना आता खाली पडतोय. पण तितक्यात आता ते गुंड अपूर्वाला मग उलट पाडतायत, अपूर्वा खाली पडते. इकडे तोपर्यंत रागिणी चिडलेली आहे. काही अपूर्वा कडमड करायला इकडे आली आणि आमचा प्लॅन का फेल करून टाकलाय हिने, असं आता ते म्हणायला लागलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे गुंड बलदेव आणि इकडे दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच वेळेला छोटी क्षितिजा हुशारीने आता तिकडून बाहेर पडले, रागिणीला चकमा देऊन ती बाहेर पडले. रागिणी चिडले आणि तिने बंदूक उगारले. बंदूक आता मारण्यासाठी काढलेली आहे आणि तोपर्यंत भूमीचं लक्ष नाहीये. भूमी क्षितिजा असं म्हणत क्षितिजाच्या जवळ धावत जाते. पण अपूर्वाने पाहिले की रागिणीच्या हातामध्ये बंदूक आहे आणि ती भूमी आणि क्षितिजाला निशाणा करते. मग त्यानंतर लगेचच आता इकडे अपूर्वा समोर आलेली आहे. समोर आल्यावर ती लगेचच अपूर्वा भूमी आणि क्षितिजाचं रक्षण करते आणि गोळी आपल्यावरती झेलते. आता इकडे क्षितिजाच्या अंगावर टाकलेली गोळी स्वतः अपूर्वाला लागल्या कारणाने अपूर्वा टोटली खाली कोसळलेली आहे. कोसळलेल्या अपूर्वाला इकडे आता पाहते भूमी आणि अपूर्वा काय झालं अपूर्वा, असं म्हणत ती अपूर्वाच्या इथे आलेली आहे. आणि त्यानंतर अपूर्वा काहीच बोलत नाहीये. तितक्यात आता ती हाक मारते बलदेव दादा लवकर या, अपूर्वाची काय अवस्था झाली बघा. तोपर्यंत आकाश आणि बलदेव गुंडांना मारत आहेत, ते अपूर्वाच्या इकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय काय झालं अपूर्वा काय झालं? यावरती ती म्हणते माझ्या पापाचं मला प्रायश्चित्त मिळालं. तो म्हणतो वेडी आहेस का तू? यावरती ती म्हणते आकाशभूमी खरंच मला माफ करा, मी तुमच्यावरती आरोप केला, तुम्हाला इतका त्रास दिला, पण मला सगळं सत्य समजलेलं आहे. मला सगळं समजलेलं आहे की ही माझ्याकडून झालेली चूक आहे. तुमच्या बाबतीत मी आता खूप मोठा गैरसमज करून घेतला होता आणि मला सगळं सत्य समजलंय. मला बलदेवने माझे डोळे उघडलेत, बलदेवने मला सगळं खरं सांगितलंय. आणि मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की ज्या वेळेला अपूर्वा ड्युटीवरून घरी आलेली आहे त्यावेळेला
आता बलदेव तिला सांगतो, हे बघ अपूर्वा, तू काल रात्री मंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गेली होतीस म्हणून तुला काही सांगता नाही आलं, पण आकाशभूमी निर्दोष आहेत, रागिणी पटवर्धन जिवंत आहे. तुला जर का पुरावा हवा असेल तर हा घे पुरावा. असं म्हणत तो आता अपूर्वाला तो पुरावा दाखवतो ज्याच्यामध्ये रागिणी पटवर्धन यांनी मेसेज केलेला आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, बघितलंस, आपल्या क्षितिजाला किडनॅप करणारी दुसरी तिसरी कोणी नाहीये, रागिणी पटवर्धनच आहे. आणि या सगळ्यामध्ये आता ती जिवंत पण आहे. आणि तुला माहितीये का, तुझ्या भूतकाळाचा संबंध सुद्धा आता त्यांच्याशीच आहे. ती म्हणते, माझा भूतकाळ? यावरती तो सांगतो, हो तुझा भूतकाळ. मी तुझ्या मागोमाग तिकडे आलो होतो, तुझ्या आईला पाहिलं होतं, मी सगळं बघितलेलं आहे. आणि तुला माहितीये का, त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्या घरावरती जप्ती आली होती ना, त्यावेळेला आकाशची मानसिकता बरोबर नव्हती. आकाश टोटली आता लहान मुलासारखा होता. आणि त्यानंतर त्याची जी काही मानसिकता होती ना, त्यामध्ये तो हे काहीच करू शकत नव्हता. तुला ही गोष्ट कळली पाहिजे म्हणून मी फक्त तुला हे सगळं दाखवतोय. हे बघ असं म्हणत तो तिला सगळ्या गोष्टी दाखवतोय. आणि तो सांगतोय, ही फाईल बघ, ह्या फाईलमध्ये सुद्धा सगळं सत्य आहे आणि रागिणी पटवर्धन जिवंत आहे याचा हा पुरावा. असं म्हणत तो बॅनर दाखवतो. आणि तो म्हणतो, एका आश्रमात रागिणी पटवर्धन राहतीये आणि त्याचा हा बॅनर, हे बघ, त्याच्यावरची डेट बघ, डेट बघितलीस तर तुला कळेल की आत्ताचीच डेट आहे. म्हणजे रागिणी जिवंत आहे, तिने क्षितिजाला किडनॅप केलंय, आकाशभूमीने काहीच केलेलं नाहीये, ते निर्दोष आहेत. आणि इतकंच नाही तर हीच रागिणी पटवर्धन तुझ्या भूतकाळाचा काळ ठरण्यासाठी कारणीभूत आहे. तुझ्या घरच्यांना घराबाहेर काढणं किंवा तुझ्या घरच्यांच्या सोबत हे सगळं करणं हे रागिणी पटवर्धन हिने केलेलं आहे. अपूर्वा जागी हो. या सगळ्यामधून आता एकच बोध तुला घ्यायचा आहे की तुझा गुन्हेगार आकाशभूमी नाहीयेत, तर तुझे गुन्हेगार रागिणी पटवर्धन आहे. तिनेच हे सगळं केलंय. असं म्हणत इकडे आता बलदेवने अपूर्वाचे डोळे उघडलेत. आणि त्यानंतर तो सांगतोय, मी तुझा पाठलाग करत आलो होतो तेव्हा मला सगळं सत्य समजलं. तुझ्या आईचा फोटो मी पाहिला, त्यानंतर तुझ्या आईचं तुझ्याशी बोलणं मी ऐकलं. आणि त्यानंतर मग मला कळलं की तुझा गैरसमज झालाय. ही बघ, ही तुझ्या त्या प्रोजेक्टची फाईल, याच्यावरती ओनर म्हणून कोण आहे, रागिणी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन. आकाशभूमीला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. यावरती आता इकडे अपूर्वा खूपच पॅनिक झाले. ती बलदेवच्या समोर हात जोडते, माफ कर बलदेव, मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी खरं तर आकाश आणि भूमी यांच्या विरुद्ध जे काही कारस्थान केलं, मला आता माफ कर. यावरती तो म्हणतो, माफ नको करूस, मी तुला कधीच माफ केले. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला आता शोधायचं आहे क्षितिजाला. असं म्हणत हा सगळा प्रकार फ्लॅशबॅक मध्ये दाखवल्यावरती इकडे अपूर्वा सांगायला लागते, मी केलेल्या कुकर्माची मला शिक्षा मिळालेली आहे, आता माझं काही खरं नाहीये. तो सांगतो, वेड्यासारखं बडबडू नको, तुला काही होणार नाहीये. त्यावरती भूमी म्हणते, हो, आपण आत्ताच्या आत्ता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. यावरती ती म्हणते, नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. पण बलदेव काही ऐकायला तयार नाहीये. तुला आत्ताच्या आत्ता आम्ही हॉस्पिटलमध्ये नेणार म्हणजे नेणार. अपूर्वा, वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. यावरती भूमी म्हणते, हो अपूर्वा, खरंच वेड्यासारखं करू नकोस, चला आत्ताच्या आत्ता आपण हिला घेऊन जाऊया. असं म्हणत भूमी आता बोलत आहे. पण त्यानंतर अपूर्वा मात्र सांगते, नाही, माझा वेळ संपलाय. आणि खरंच इकडे अपूर्वाला आता मात्र काहीच दिसत नसतं पुढचं. आणि अपूर्वाची खरंच वेळ संपले असं तिला वाटतं. आणि तिने आता आकाशच्या म्हणजे इकडे बलदेवच्या ह्याच्यामध्ये आपले प्राण सोडलेत. पण या दोघांना मात्र आता काहीच विश्वास बसत नाहीये. अपूर्वा इकडे छोटी क्षितिजा विचारते, अपूर्वा काकीला काय झालंय? यावरती लगेचच आता इकडे बलदेव रडायला लागलाय. अपूर्वा, असं का केलंस? का मला सोडून गेलीस? हे बघ अपूर्वा, मला तुझी गरज आहे. तुझी चूक तुला कळली होती ना, मग आता मला सोडून जायची काय गरज होती, असं तो म्हणायला लागलाय. त्यानंतर अपूर्वाला घेऊन आता आलेले आहेत इकडे हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता इकडे डॉक्टरांनी चेक केले. ज्या वेळेला डॉक्टर चेक करतात आणि त्यावेळेला डॉक्टर सांगतात, शी इज नो मोर. असं म्हणत आता इकडे डॉक्टरांनी अपूर्वाची म्हणजे अपूर्वा जिवंत नाहीये हे सांगितल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. आणि आता सगळेच जण खूपच पॅनिक झालेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे आकाशभूमीला काहीच कळत नाहीये. ते बलदेवला समजवतायत. पण तितक्या तिकडून पोलिसांचा आवाज आलाय गाडीचा. आणि बलदेव म्हणतोय, आकाशभूमी, पोलिसांच्या गाडीचा आवाज आलाय, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा इथून, पोलीस तुमच्या मागावरती आहेत. आकाशभूमीला आता हे सगळं सहनच होत नाहीये. ते तिकडून निघालेले आहेत आणि आता पोलीस त्यांचा माग काढतायत. दोघं जण धावत पळत निघालेत आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना पकडले. आता अपूर्वा जरी नसली तरी हे पोलीस
त्यांचा काही पिछा सोडत नाहीयेत आणि पोलीस त्यांच्या मागे आहेत. सरेंडर करा, आत्ताच्या आत्ता सरेंडर करा, तुमचा खेळ संपलाय असं म्हणायला लागलेत. आकाश आणि भूमीला काहीच कळायला मार्ग नाहीये आपल्यासोबत काय चाललंय ते. आता अपूर्वा जरी नसली तरी डागिणी त्यांची दुश्मन अजूनही आहे आणि आकाश भूमी स्वतःला कसेच निर्दोष सिद्ध करणार, येणाऱ्या भागात सगळं करणार.